दिवसाची सुरुवात अशी बरोबर. पूर्वीच्या काळामध्ये बघा लोक बाजारात जायचे, बाजार मार्केटमध्ये जाऊन करायचे. आम्ही सुद्धा आमच्या काळामध्ये मी मुख्य गावापासून लांब राहायचो आणि त्या ठिकाणी आम्ही बाजाराला जायचो आणि त्या ठिकाणी मग सर्व सामान घेऊन यायचो. विशेषतः शुक्रवारचा बाजार असायचा आणि त्या ठिकाणून मग सामान आणायचं, कारण आठवडाभर मग वेळ मिळायचा नाही. आठवडाभरचं सामान आम्ही आणून ठेवायचो. विशेषतः मे महिन्यामध्ये आम्ही जास्त सामान भरायचो, कारण पावसाळ्यामध्ये इतका पाऊस असायचा की जास्त कुठे आम्हाला जाता येत नसायचं. आणि मग सर्व प्रकारचे डाळी आहेत, उसळ आहे किंवा सुकी मच्छी आहे, लोणचं बनवायला आंबे आहेत, हे सर्व आम्हाला घेऊन त्या ठिकाणी भरून ठेवायचं. आणि मग शुक्रवारच्या दिवशी जर आम्ही बाजार करून आलो आणि आम्ही इतरांना मग ते वस्तू दाखवायचो आणि मग ह्यांना सांगायचो ह्या ठिकाणी नका घेऊ, ह्या ठिकाणी घ्या, ह्या ठिकाणी जा, ह्या ठिकाणी चांगली वस्तू मिळते. आज सगळं ऑनलाईन झालेलं आहे. आपल्याला मीठ जरी पाहिजे तरी ते आपण ऑनलाईन मागवू शकतो. घरी लोक आणून देतात. परंतु तरी काही खाण्याच्या गोष्टी असतात. आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो, हॉटेलमध्ये जातो खाण्यासाठी. त्या ठिकाणी खाणं ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस आपण इतरांना सांगतो. आपण एका ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी नॉनव्हेज खाल्लं आणि आपण इतरांना सांगितलं, इतर सांगतात की नाही ह्या ठिकाणी तुम्ही जा, ह्या ठिकाणी नॉनव्हेज चांगलं मिळतं, ह्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं जेवण चांगलं मिळतं. आणि आपण ते एकमेकांना सांगत असतो की कुठे तुम्हाला चांगलं जेवण मिळेल, कुठे तुम्हाला फ्रेश वस्तू मिळतील, कुठे तुम्हाला चांगल्या स्वस्त दरामध्ये वस्तू मिळू शकतात. आपण ते एकमेकांना सांगतो. बघा, नवीन करारामध्ये आपण बघतो की येशूने म्हटलं जीवनाची भाकर मी आहे. आणि कोणीतरी असं सुद्धा म्हटलं आहे की सुवार्ता प्रसार म्हणजे काय? तर सुवार्ता प्रसार म्हणजे एका भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्याला सांगणं की भाकर कुठे मिळते, जेवायला कुठे मिळतं, हे म्हणजे सुवार्ता प्रसार. आम्ही सुद्धा फार पूर्वीच्या काळामध्ये आम्ही सुद्धा आध्यात्मिकरित्या भुकेले होतो. आमचे वाडवडील भुकेले होते आणि त्यांना कोणीतरी शुभवर्तमान सांगितलं. येशूच्या नावामध्ये त्यांची भूक भागवली गेली. त्याद्वारे आमची सुद्धा भूक भागवली गेली आणि आमचं जीवन बदललं. आता आमच्यावर ही जबाबदारी आहे की ह्या जीवनाच्या भाकरीबद्दल आम्ही इतरांना सांगितलं पाहिजे. इतरांना सांगा की तुमची आध्यात्मिक भूक कुठल्या ठिकाणी भागवू शकते. आम्ही जिथे काम करतो, ज्या ठिकाणी आम्ही राहतो, ज्या ठिकाणी आम्ही फिरतो, त्या ठिकाणी असे अनेक लोक आहेत ज्यांना आध्यात्मिक भूक लागलेली आहे. त्यांना आम्हाला सांगायचं आहे की तुमची आध्यात्मिक भूक कशी आणि कुठे भागवू शकता, कुठे तुमची निराशा दूर होईल, कुठे तुमच्या समस्या दूर होतील, कुठे तुमचं दुःख दूर होईल. त्यांना जीवनाच्या भाकरीबद्दल सांगा. जीवनाची भाकर तुम्हाला मिळालेली आहे, मला मिळालेली आहे, ती इतरांबरोबर शेअर करा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. योहान कृषी वर्तमान याचं 6वा अध्याय आणि 35वा वचन. गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 6 अँड वर्स 35. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.